श्रोते हो नमस्कार. महाभारतामध्ये एक अशी गोष्ट आहे, जी दुसरीच्या वर्गात आपल्याला होती बघ, की भीमाचे गर्वहरण. काय झालं, की भीमाला आपल्या शक्तीचा गर्व झाला आणि एकदा तो जंगलातून जात असताना रस्त्यामध्ये झाडाखाली एक वानर बसलेलं, वृद्ध वानर बसलेलं आणि त्याची लांब शेपटी रस्त्यात आडवी पडलेली. भीमाला आपल्या शक्तीचा आणि एकूणच आपल्या सगळ्याचा गर्व होता. तो थोड्याशा उन्मत्त शब्दात म्हणाला, "ए वृद्ध माकडा, तुझी ती शेपटी रस्त्यात पडली ती उचल." ते माकड म्हणालं, "अरे, मी असा थकलेला म्हातारा झालोय. मला नाही रे माझी शेपटी सुद्धा उचलत. तूच उचलून ठेव ना." त्यावर बराच वादविवाद झाला आणि शेवटी चिडून भीमाने प्रयत्न केला, की ती शेपटी उचलून आपण लांब ठेवू. पण जसं त्याने ते शेपटी उचलण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की अरे, हे काही सामान्य वानर नाहीये. आणि मग त्याला आपल्या शक्तीचा जो गर्व झाला होता, तो हरण झालं त्याचं. आणि त्यांनी नमस्कार करून त्या माकडाला विचारलं, की "आपण कोण आहात?" आणि मग त्या माकडाने आपलं मूळ रूप हनुमंताचं घेतलं आणि ते पाहून भीमानी नमस्कार केला आदरपूर्वक आणि हनुमंतानी त्यांना आशीर्वाद दिला. अशी ही भीमाच्या गर्वहरणाची गोष्ट आहे. आज का बरं मला ही आठवली? तर साहित्य कट्ट्याला आमच्या ह्यावेळी विषय दिला होता की स्वाभिमान आणि अहंकार. खरं म्हणजे साहित्य कट्ट्याला दरच वेळी वेगवेगळे विषय आम्ही घेतो. यावेळी 2 शब्द दिलेले होते, स्वाभिमान आणि अहंकार. तर त्यातला फरक आपापल्या परीनं सांगायचा होता. तर त्याबद्दल जे विचारमंथन झालं, त्याचा तुमच्याबरोबर हे आनंद शेअर करावा, असा विचार आहे. या चॅनलवरून नेहमी आपण कधी गाण्याचा कार्यक्रमाचा आनंद घेतो, सण समारंभांचा आनंद घेतो. आज विचार मंथनाचा आनंद घेऊया. नमस्कार. सुरुवातीला ऐकूया सविता पेंडसे यांचे विचार. मनुष्याच्या व्यक्तिमत्वामध्ये 2 गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे स्वाभिमान आणि अहंकार. म्हणजे गुण म्हणजे हे 2 स्वभाव, स्वाभिमान आणि अहंकार. हे दोन्ही शब्द जरी जवळचे आहेत असे वाटले तरी त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. स्वाभिमान माणसाला खूप उंच करतो, तर अहंकार त्याचा नाश करतो. स्वाभिमान म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःचा सन्मान करणे. पण त्याचबरोबर स्वाभिमानी माणूस इतरांचा पण सन्मान आणि आदर करतो. पण अहंकारी माणूस स्वतःलाच इतके श्रेष्ठ समजतो की दुसऱ्याचे काहीही ऐकून घेणे त्याला पटतच नाही आणि तो ते कधीच ऐकून घेतो. इतरांचा तिरस्कार करतो, त्याला तुच्छ लेखतो. माझ्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही, मीच मोठा, मीच विद्वान, अशीच त्याची भावना असते. त्यामुळे शेवटी असा माणूस एकाकी बनतो. या उलट स्वाभिमानी माणसाचे असते. त्याचे वर्तन हे अतिशय संयमित असते. त्याचे वागणे नैतिकतेला धरून असते. त्यामुळे तो एकटा नसतो, त्याला समाजामध्ये मान मिळतो. त्याला विद्या विनयेन शोभते असं म्हटलेलेच आहे. तर मी एक सुभाषित लिहिले, विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रता, पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्मम तथा सुखम. म्हणजे विद्या ही विनय देते, विनयामुळे ती व्यक्ती योग्य ठरते. त्यामुळे धन, संपत्ती आणि यश सुद्धा त्याला मिळतं. मग ती व्यक्ती धर्म म्हणजे सदाचार असा करत असते आणि सुखी होते. त्यामुळे विद्या अधिक विनय म्हणजे खरे व्यक्तिमत्व. तर विद्येच्या बरोबर जेव्हा अहंकार येतो तेव्हा तो पतनाचाच मार्ग दाखवतो. महाभारतामध्ये अहंकारामुळे दुर्योधनाचा नाश झाला. माहिती असून सुद्धा त्याने सत्य नाकारले. रामायणामध्ये रावण अतिशय विद्वान होता, श्रीमंत होता, कुबेराचा भाऊच होता तो, परंतु अतिशय अहंकारी होता. त्यामुळेच त्याचा पराजय झाला. पण संभाजीच्या स्वाभिमानाचे उदाहरण आपल्याला माहितीच आहे. अतोनात हाल सहन केले त्याने, पण आपल्या धर्माचा त्याला एवढा स्वाभिमान होता की त्याने मरण पत्करले पण दुसरा धर्म स्वीकारला नाही, इतका तो स्वाभिमानी होता. महारथी कर्ण अतिशय शूर होता, दानशूर होता, स्वाभिमानी सुद्धा होता, पण दुर्योधनाशी निष्ठा ठेवली आणि थोडा अहंकार, यामुळे तो चुकीच्या बाजूने उभा राहिला. स्वाभिमान सुद्धा योग्य मार्गावर असला पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्यांचे चालू ह्याच्यातले उदाहरण
म्हणजे एखादा विद्यार्थी म्हणतो मला सगळंच येतं, पण त्याच वेळेला हा अहंकार आहे त्याचा. पण त्याच वेळेला दुसरा विद्यार्थी म्हणतो मला सगळं येतं पण मला अजून शिकायची इच्छा आहे. हा स्वाभिमान झाला. त्यामुळे आपण आपल्या जीवनात स्वाभिमान जपूया, अहंकाराला दूर करूया. स्वाभिमानी माणूस कधीही चुकत नाही आणि इतरांना झुकवण्याचा प्रयत्न पण करत नाही. असाच समतोल आपण ठेवूया. स्वतःलाच आपण विचारूया की आपल्या वागण्यामध्ये स्वाभिमान आहे का अहंकार आहे. प्रामाणिकपणे आपण शोधायचा प्रयत्न केला तर योग्य मार्ग नक्कीच सापडेल. दीपाली हिरळीकर यांचे विचार कृष्णाने केलेल्या गर्वहरणाच्या गोष्टीसह. एकदा गरुड मोठ्या गर्वाने श्रीकृष्णांना म्हणाला की माझ्या एवढे वेगाने कोण उडू शकतो का. तेव्हा श्रीकृष्ण काही न बोलता निघून गेले. फक्त त्यांच्या चेहऱ्यावर एक रहस्यमयी हास्य होते. हे पाहून सुदर्शन चक्र पण गर्वाने श्रीकृष्णांना म्हणाला की या सृष्टीत माझ्या शक्ती एवढे दुसरे कुठले अस्त्र आहे का. यावर श्रीकृष्ण परत काही न बोलता गालातल्या गालात हसून तेथून निघाले. हे पाहून सत्यभामा म्हणाली त्रेतायुगातील सीतेपेक्षा मी जास्त सुंदर आहे ना. या युगात माझ्या सौंदर्याची बरोबरी कोण करेल. हे ऐकून श्रीकृष्णांनी मनातल्या मनात ठरवले की त्यांचा अहंकार तोडायला पाहिजे. त्यांनी गरुडाला बोलावले आणि सांगितले की हिमालयात एक महान वानर तपस्या करीत आहे. तेथे जाऊन त्याला सांग की द्वारकामध्ये सीता आणि राम तुझी वाट पाहत आहेत. आणि श्रीकृष्णांनी सुदर्शनाला सांगितले की दारावर पहारा दे. कोणीही महान व्यक्ती आली तरी त्याला आत सोडू नको. आणि सत्यभामाला सांगितले की महाराणीसारखी सजून धजून राहा. गरुड हिमालयात आला. हनुमानाला श्रीकृष्णांचा संदेश सांगायला लागला, पण अजून संदेश पूर्ण व्हायच्या आत हनुमान गरुडापेक्षा 1000 पट वेगाने तेथून उडून निघून गेले. हे पाहून गरुड आश्चर्यचकित झाला. हनुमान द्वारकेला पोहोचले. ते श्रीकृष्ण रूपातील रामांना त्याने नमस्कार केला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना विचारले काय तुला कोणी आत येण्यासाठी अडवले तरी का. तेव्हा हनुमान म्हणाले स्वामी एका चक्राने मला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी मी युद्ध करीत बसलो तर तुमच्या दर्शनाला उशीर होईल ना, म्हणून मी त्याला गिळूनच टाकले. नंतर हनुमान सत्यभामेकडे बघून म्हणाला स्वामी ही दासी कोण आहे. माझी आई सीता कोठे आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी हनुमानाच्या माध्यमातून गरुड, सुदर्शन आणि सत्यभामा यांचा अहंकार तोडला. नीना देसाई यांचे विचार त्यांनी केलेल्या कवितेसह. दिसतच नाही. अहंकारामुळे माणूस अंध होतो. अहम मध्ये आला की नाते संबंधही दुरावतात, कारण की तो खाली उतरतच नाही. स्वाभिमान उंचावतो तर अहंकार दुरावतो. स्वाभिमानामुळे आत्मविश्वास वाढतो तर अहंकारामुळे गर्व होतो. अहंकारी माणूस कठोर असतो. जीवनात अभिमान स्वाभिमानाशिवाय व्यक्तिमत्वाला बळकटी येत नाही. स्वाभिमान जपून अहंकार टाळावा, यातच यश आणि आनंद दडलेला आहे. स्वाभिमान आणि अहंकार या दोन्ही भावभावनांमध्ये आणि त्यांच्या परिणामांमध्ये जमीन अस्मानांचा फरक आहे. पण योग्य वेळी योग्य भावना जोपासली तर माणूस उंची गाठू शकतो. नाहीतर स्वाभिमानाचं रोपटं लावावं हृदयात, इंद्रधनु अस्तित्व असावे हातात. रुजवायचे जपायचे असते त्याला मनात. पायदळी नको निर्माल्यही नको, ठेवावा त्याला मुकुटात. स्वाभिमानाला स्वाभिमान आणि अहंकार चौथी भावंडच. अहंकाराला जागा मात्र मनात अजिबात नकोच. अहम आला मधी की तुटतात नाती. प्रामाणिक स्वाभिमान योग्यच, नाहीतर भंग होते मती. असावा स्वाभिमान देशाच्या कर्तृत्वाचा. असतो घराण्याचा, शिक्षणाचा तर कधी सौंदर्याचा. कुणाला भाषेचा तर असतो कुणाला जातीचा. पण अरे जरा दाखवा ना स्वाभिमान माणुसकीचा. रूप नको सदा दगदगत्या अंगाराचे, ते तर हवे देवघरात मंद तेवणाऱ्या समयीचे. असावी निशाणी अस्तित्वाची, आणखी ती हवीच. कशाला कुणाच्या स्वाभिमानाला दुखायचे. दीपा पराडकर यांचे विचार
कबीराच्या दोह्यांचा आधार घेऊन केलेले. गरीबियो ऊंचे देखी आवाज, कबीर कहा गरबियो ऊंचे देखी आवाज, काली परैयो भूलेटना उपरी जामे घास, काली परैयो भूलेटना उपरी जामे घास. कबीर म्हणतात, तुमची उंचच उंच व आलिशान घरे पाहून तुम्ही गर्व करू नका किंवा अहंकार करू नका, कारण उद्याला ही घरे, कुटुंब व तुम्ही सुद्धा ध्वस्त होऊन जाणार आहात, या मातीमध्ये मिसळून जाणार आहात. त्यावर नंतर कदाचित गवतही उगवेल व तुमच्या अस्तित्वाची कोणतीच खूण तिथे शिल्लक राहणार नाही. कबीरांना बहुधा असे सुचवायचे की धन, संपत्ती, जमीन जुमला, घरे इत्यादी भरपूर असले की मानवाला त्याचा अहंकार होतो, परंतु या गोष्टी कधी ना कधी नष्ट होणार आहेत. एवढेच काय, मनुष्यही मर्त्य आहे, तो काही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. अंतिम वेळ आल्यावर सर्व सोडून त्याला जमिनीवर आडवे व्हावे लागणार आहे. त्यामुळे या सगळ्याची जाणीव ठेवून त्याने अहंकार करणे सोडले पाहिजे. मनाच्या श्लोकातही समर्थांनी हेच सांगितले आहे. ते म्हणतात, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. मनुष्य मी, माझे असा गर्व करणे सोडत नाही. कबीरांनी त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. कबीर म्हणतात, जोवर घरदार, मुले बाळे, धन संपत्ती, संसार हे आहे तर त्याचा आनंद घ्यावा, पण अहंकार करू नये. कधी ना कधी आपल्याला हे सर्व इथेच सोडून जायचे आहे याचे भान मानवाला असणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींची जाणीव होण्यासाठी मानवाला ईश्वर चिंतनाची व भक्तीची आवड निर्माण व्हायला हवी, असे कदाचित दुरान्वयाने कबीरांना सुचवायचे असावे. आता की रोज एक दोहा घ्यायचा आणि त्याचं मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये विवेचन घ्यायचं, कारण खूप जणांना तो अर्थ कळत नाही, अवघड आहेत दोहे. आणि हे सगळं मलाही म्हणजे थोडंसं हिंदीचं ज्ञान आहे, पण मी बऱ्यापैकी पुस्तकं वाचून त्याचा अर्थ शोधून आणि आपले म्हणजे ज्ञानेश्वरी असेल किंवा गोंदवलेकर महाराज असतील किंवा मनाचे श्लोक असतील, यातले दाखले मी पण त्यात दिले की तो अर्थ नीट पोचावा. आणि मी आमचे जे काव्य ग्रुप आहे त्यातल्या जवळजवळ 3 ते 4 ग्रुपवर हे दोहे टाकत होते आणि नित्य नेमाने ते वाचले जात होते. याच वेळी मला आवडलेली आई ही कविता याबाबत गोपाळराव देशपांडे यांचे विचार. एकच आई. शाळेत शिकत असताना या 2 कवितांची ओळख झाली. त्यापैकी मनाला लगेच पटलेली कविता म्हणजे राजकवी यशवंत यांची स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी ही कविता. माझं बालपण खेडेगावात गेल्या कारणानं तिथे मला आपोआपच निसर्गातल्या आईच्या कृती अनुभवता आल्या. पाखराचं पिलांना भरवणं किंवा गोठ्यातल्या जनावरांचं आपल्या पिलांना चाटणं इत्यादी. यशवंतांना कविता म्हणण्याचा आग्रह केला आणि त्याने तो मानला आहे. आणि ती कविता बरेच दिवस मनात घर करून होती. पुढे सांगलीला कॉलेजमध्ये शिकत असताना माधव जुलियन या चमत्कारिक नाव असणाऱ्या कवीची आई ही कविता पाहण्यात आली. प्रेमस्वरूप, वात्सल्य सिंधू, रुस्पंद असे आगडबंद शब्द वापरलेली ही कविता त्यावेळी जास्त आवडली नाही. पुढे आता आठवत नाही, पण केव्हा तरी एकदा वाटेने चालत असताना एका हॉटेलमधून लता मंगेशकरने गायलेली ही कविता कानावर पडली. आई म्हणून लतानं जी आर्त तान मारली आहे ती ऐकताना मी जागच्या जागी थबकलो. ती तान जणू माझ्या हृदयाला चिरत गेली होती. पुढं पाऊल टाकवेनाच. तिथंच थांबून ते संपूर्ण गाणं मी ऐकलं आणि मग त्या कवितेचं सौंदर्य कळालं. वात्सल्य सिंधू, प्रेमस्वरूप, रुचपंद वगैरे कठीण वाटणारे शब्द लताच्या त्या आर्त तानेमध्ये केव्हाच विरघळून गेले होते. त्या कवितेचं सौंदर्य पुन्हा प्रत्ययाला आलं होतं. आज जर आपण दोन्ही कवितेची तुलना करू लागलो तर न जाणो का
पण मन हे माधव जुलियन यांच्या लताने गायलेल्या आई याच कवितेकडे वळते. कदाचित